लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत। काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 12 नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे ट्विट केले आहे। या ट्विटने सगळ्यांची झोप उडाली असून रायगडच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे। मात्र लोंढे यांनी केलेल्या ट्विटमध्ये नेत्यांची नावे नसल्याने ट्विटमध्ये सस्पेन्स राहिला आहे। धोके पे धोखा ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजप ने ठगा नहीं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 12 बडे नेते मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार। सूत्रांची माहिती असे त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करून त्यांनी सांगितले आहे। सध्या त्यांच्या या ट्विटने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे सध्या प्रचंड घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे। महायुतीत जागा वाटपावरून मित्रपक्षांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे। लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभेची देखील निवडणूक असणार आहे। त्यामुळे सध्या घडणाऱ्या घडामोडी जास्तच महत्त्वाच्या आहेत। महाराष्ट्राने 2 वर्षांपूर्वी राजकीय भूकंप पाहिलाच होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षात मोठी फूट पडली होती। त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही तशीच फूट पडली। या 2 भूकंपाचे पडसाद आतापर्यंत उमटत असतानाच आता पुन्हा तिसऱ्या भूकंपाचे संकेत अतुल लोंढे यांच्याकडून देण्यात आले आहेत। त्यांचा हा दावा कितपत खरा आहे हे आगामी येणारा काळच ठरवू शकणार आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, खारघर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।